ही जव्हार संस्थांची पूर्वीपासूनची गादी आहे, पण ती गादी इथून कोणालाच उचलली गेली नाही. ती गादी एवढी हे व्हायची का ते आपले जोंधळे असतात व्हाईट कलरचे, ते जर टाकले की त्याचे ते फुल होतात. मग महाराजांनी आदिवासींसाठी काय केलं हा फार लोकांचा प्रश्न. आशागडचा इतिहास काय आहे? त्यांच्या नावावर मग तो विक्रमगड म्हणून नामकरण झालं. त्यांचा पराजय झाला तरी पण महाराजांनी सांगितलं का बा तुम्ही एक काम करा, जो गंभीरगड आहे तिथली सरदारकी त्यांना दिली. जव्हार संस्थानांची जी शान आहे ना ती मला आज साक्षात बघायला भेटली. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे जव्हारच्या जुन्या राजवाड्यामध्ये आणि माझ्यासोबत आकाश दादा पण आहेत. तर आज आकाश दादा आम्हाला सैर करवतील जुन्या राजवाड्याची, आणि जी माहिती असेल ती आकाश दादा पेक्षा चांगलं कोण देईल मला, नाही का? तर त्यांना तर माहितीच असेल राजवाडा कसा आहे, ते काय ते तर इथेच आहेत, इथलेच आहेत, तर त्यांना तर चांगलीच माहिती आहे. तर हे बघा राजवाड्यामध्ये आलोय आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो मी राजवाडा कशा पद्धतीचा आहे. आणि माझा फर्स्ट टाइम मी पहिल्यांदाच आलेलो आहे, म्हणजे नवीन राजवाड्यामध्ये गेलो होतो, पण जुन्या राजवाड्याचं बरेचशी वैशिष्ट्य आहेत आणि ती वैशिष्ट्य आज जवळून बघायला भेटतील मला. तर चला बघूया, एक्सप्लोर करूया हा जुना राजवाडा. डोंगराच्या कुशीत वसलेलं, इतिहासाची साक्ष देणारं, आदिवासी संस्कृतीचा अभिमान जपणारं हे आहे जव्हार. आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्या राजाचा इतिहास, ज्याने फक्त राज्य नाही केलं तर आपल्या संस्कृतीची ओळख जिवंत ठेवली. मुकणे राजा. जोहार मित्रांनो, मी नयन कांबडी आणि तुम्ही पाहत आहात आपल्या मातीचा, आपल्या इतिहासाचा एक दमदार प्रवास. तर मित्रांनो, मी सध्या जव्हारच्या राजवाड्यामध्ये आहे आणि हे माझं सौभाग्य आहे की मी ह्या राजवाड्यामध्ये आलेलो आहे. आणि इथं आल्यानंतर अंगावरती जो काटा आला मित्रांनो, की आपल्या आदिवासी राजाच्या दरबारामध्ये मी सध्या उभा आहे. हा दरबार जो आहे, जे आपण आदिवासी समाज जो आपला आहे, ते आपण फक्त एक पानं बांधून फिरणारा समाज नव्हता आपला, तर आपला पण एक इतिहास आहे. आणि तो इतिहास आज जिवंतपणे मी इथं अनुभव करतो. आणि आपला पण महाराज होता आणि त्या महाराजांचा एक भव्य असा दरबार होता आणि ह्या दरबारामध्ये सरदार सुभेदार बसायचे आणि आपला राजकारभार चालवायचे. असा हा दरबार आज मी स्वतः अनुभवत आहे. आणि मित्रांनो, ह्या राजवाड्यामध्ये सहसा एंट्री आपल्याला भेटत आहे, सहसा आपल्याला परवानगी नाही. पण तुम्ही जर आपल्या समाजासाठी, आपल्या समाजाला काहीतरी देण्यासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी एक चांगली माहिती पसरवण्यासाठी जर ह्या राजवाड्यामध्ये येण्याचे त्या हेतूने जर तुम्ही येत असाल, तर नक्कीच ह्या राजवाड्याला भेट द्या आणि नक्कीच एक आपल्या समाजासाठी एक चांगला संदेश किंवा आपल्या समाजासाठी एक चांगली माहिती ह्या राजवाड्यामधून तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो, आम्ही सध्या राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरती आहेत आणि तुम्ही खाली बघू शकता, इथून आपल्या महाराजांची राजगादी दिसते. तुम्ही जे हे बांधकाम बघू शकता, एवढं सुंदर असं बांधकाम आणि एवढं मजबूत असं बांधकाम, हे पूर्णपणे सागाच्या लाकडापासून बनवलेलं आहे. आणि हे आपल्याच आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन आणि त्यांनी एक मोहीम राबवून आणि सुंदर असं बांधकाम जे आहे त्याला डागडुगी केलेले आहे. आणि सुंदर असं म्हणजे फिनिशिंग तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये माझा चेहरा अक्षरशः रिफ्लेक्ट होईल. 650 वर्षापासूनचं जे बांधकाम आहे ते जसेच तसं जपण्याचं जी मोहीम आहे ते आपल्या तरुणांनी खूप सुंदर असे राबवलेली आहे. तर मी आता सध्या उभा आहे ह्या एका बाल्कनीमध्ये आणि इथलं जे कोरीवकाम आहे, जे लाकडावरती केलेलं आहे, हे आपल्याच आदिवासी बांधवांनी, आपल्याच पूर्वजांनी केलेलं आहे. आणि ते सुंदरपणे असं रेखाटन इथे आपल्याला बघायला भेटतंय. आणि बघू शकता इथे मागचा परिसर आहे, इकडे सुद्धा बांधकाम केलं आहे, तिकडे सुद्धा आपल्याला गॅलरी वगैरे बघायला भेटते. आणि ते संवर्धन करण्याचं काम ही आपली युवा पिढी कुठे ना कुठे खूप सुंदररित्या करत आहे मित्रांनो. तर आज हा एक्सपिरियन्स जो आहे ना, तो मला आज जव्हारच्या राजवाड्यामध्ये बघायला भेटला आणि नक्की अवश्य भेटला. जर तुम्ही आपल्या समाजासाठी जर काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्या कल्चरल जे हे आपले जे प्लेस आहेत इथे व्हिजिट नक्की करा. पण मित्रांनो, दुर्दैव असं वाटतंय की इथे नांदणाऱ्या आतापर्यंत 24 पिढ्या झालेल्या आहेत, पण आपले जे समाज आहे त्यांना ह्याबद्दल जागृती नाही किंवा आपण ह्या ठिकाणांना भेट द्यायला कुठे ना कुठे वेळ काढायला विसरतोय की काय. बघा मित्रांनो, आपण कितीतरी गड किल्ले फिरतो, आपण ट्रॅकिंगच्या नावाने खूप सारे गड किल्ले चढून येतो आणि तिथला जो अनुभव आहे तो सुद्धा घेतो. पण हे जे आपल्या आदिवासी बांधवांनी जे जतन केली, जी आपला जो इतिहास आहे हा आपण बघायला कुठे ना कुठे विसरत आहे. आणि ह्या अशा ऐतिहासिक स्थळांना आपण भेट दिली पाहिजे. आणि ते स्थळ जर आपण जपली तर नक्की भविष्यात आपल्यासाठी हे सुवर्ण
तशी स्थळं आहेत आणि ही जपणं ही आपले कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे मित्रांनो अशी आहे की आज आपण स्मारक बनवायला जागा शोधतो, पण जे आपले जिवंत स्मारक आहेत ते आपण जतन करायला विसरतो की काय, आणि ह्या स्मारकांना आपण आपल्या जगासमोर दाखवायला विसरतोय की काय, ह्या गोष्टीची एक मला खंत वाटते. तर मित्रांनो, आपण उभे आहेत सध्या जव्हारच्या जुन्या राजवाड्यामध्ये, आणि हा एक आपल्या आदिवासी समाजाचं जिवंत स्मारक आहे. आणि ह्या राजवाड्याबद्दलची माहिती जी आहे ना, ती आज आमच्यासोबत वैभव दादा आहेत, आम्हाला भेटलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण जी माहिती आहे ती माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी काय असेल ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर दादा, आम्हाला सगळ्यात पहिले तर राजवाड्याबद्दल माहिती सांगा, कधीपासून सुरू झाला आणि कसं आतापर्यंत तुम्ही चालवतायत, करतायत. नमस्कार. आता मी वैभव मुकणे. आता तुम्हाला जव्हारच्या जुन्या राजवाड्याबद्दल थोडीशी माहिती देतो. जव्हार संस्थांची सुरुवात झाली 750 वर्षापूर्वी, म्हणजे ऑन पेपर 1343 दिसतो. ओके. आणि त्याच्या आधीपासून एक 10-15 वर्षापूर्वीपासून म्हणजे एक 1293च्या आसपास, म्हणजे 12व्या शतकाच्या शेवटी आणि 13व्या शतकाच्या आधीपासून सुरुवात चालू झाली. त्यानंतर जेव्हा जव्हार संस्थानाचे पहिले संस्थापक जयदेव जायबा मुकणे त्यांनी सुरुवात केली. त्यांनी आपली पहिली जी राजधानी होती ती भोपतगड म्हणून, इथून एक 15 किलोमीटरच्या आसपास एरिया आहे, तिथं आपला जुना राजवाडा होता. म्हणजे तिथं पूर्ण गड होता. पण मग ते कसं आहे, जव्हार एरिया मोठा पडत होता. जव्हारचा परिसर म्हणजे तुम्ही इथून ठाण्यापर्यंत आणि इकडं सेल्वासपर्यंत, इकडे वसईपर्यंत, असं पूर्ण जो 39 किल्ले तेव्हा जव्हार संस्थाच्या ताब्यात होते. मग तिथून कारभार करायला थोडासा अडचण येत होता. मग त्यांनी काय केलं का, तिथून राजधानी उचलली आणि जुनी जव्हारला आणली. मग जुनी जव्हार पासून पण मग त्यांना तिथं वाटलं का आपण इथे यावं, कारण हा तेव्हा पूर्ण परिसर मोकळा होता, एकदम जंगल एरिया होता. मग त्यांना असं वाटलं का हा सेंट्रलाइज आहे. मग त्यांनी इथे येऊन हा जुना राजवाडा स्थापन केला. बरोबर. तेव्हापासून ते आजपर्यंत हा जुना राजवाडा आहे तसाच आहे. म्हणजे फक्त हा जो खालचा बेस आहे हा फक्त जुना आहे. मध्ये हे 2 वेळा स्ट्रक्चर जळला होता, ते पुन्हा एकदम रिपेअर केलं. आता पण रिपेअरच काम चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो, किती सुंदर पद्धतीने राजवाडा म्हणजे त्यांनी मेंटेन केलेला आहे आपल्या बोलायला गेलं तर. आणि त्याची जी डागडूग आहे ती त्यांनी व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि आपल्यासाठी एक पर्यटनाचं सुंदर स्थान आणि आपलं जिवंत स्मारक आहे. मला मागे एक महाराजांची राजगादी पण दिसते. त्याच्याबद्दल काय थोडीशी माहिती देता आता येईल? ही जव्हार संस्थांची पूर्वीपासूनची गादी आहे. ओके. आणि त्याचं असं आहे का, जेव्हा नवीन राजवाडा बांधला तर ही गादी पण तिकडे घेऊन जायचा असा महाराजांचा, म्हणजे तेव्हा ते यशवंतराव महाराज ओके, होते. जो आपला तिकडचा राजवाडा हा आहे. हा हा तो बांधला. तर हे सगळं शिफ्ट तिकडे केलं. हे सगळं सामान. इथलं सगळं सामान शिफ्ट केलं, पण ओके. ती गादी इथून कोणालाच उचलली गेली नाही. त्याच्यामुळे ती गादी आज पण इथंच आहे. अच्छा, म्हणजे ती त्या स्थानापासून कोणी हलवू नाही शकत. नाही, कोणीच हलवू शकत. म्हणजे ती अशी एरवी तर तुम्ही उचलली तर ती उचलली जाईल. पण जर तुमच्या मनात थॉट आला का आपल्याला ही घेऊन जायचं जुन्या नवीन राजवाड्याला, तर ती तुम्हाला हलणार नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही ते तिकडनं हलवायचा विचार नाही केला, तेच बरं आहे. म्हणजे प्रॅक्टिकली सांगतोय मी, की असं आपण दैविक शक्ती असं नाही सांगत, असं नाही सांगत की ती तिथून तुम्ही हलवूच नाही शकत. तुम्ही उचलू शकता. ती 2-4 जण मिळून तुम्ही उचलू शकता, बाजूला सरकवू शकता. म्हणजे तुम्ही जर तुमचा हेतू जर वेगळा असेल की ती गादी त्या स्थानापासून हलवायची आहे, तर ते हलू शकत ते नाही हलू शकत. कारण त्याच्यानंतर भविष्यात काही वेगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होऊ शकतात. आणि हा आतापर्यंतचा जिवंत अनुभव आहे, बऱ्याच जणांनी अनुभवला आहे. असं होतं का, आता एक 20 वर्षापूर्वी म्हणजे आता थोडासा कमी झाला नाही, तर ती गादी एवढी हे व्हायची का, ते आपले जोंधळे असतात व्हाईट कलरचे, ते जर टाकले का त्याचे ते फुल होतात. म्हणजे कसं आपलं कॉर्नफ्लॉवरचा कसं ते आपले मके टाकले का हे होतात पॉपकॉर्न, तसा त्याच्यावर व्हायचा. अच्छा, आता थोडा सत्व कमी झाला, नाही तर आधी पण चांगला व्हायचा. कारण वर्षानुवर्ष आपली जी पवित्र स्थान आहेत ती पहिल्यासारखं काही स्थान नाही राहत. कारण वर्षानुवर्ष आपले जे आजूबाजूचा परिसर आहे, पवित्रता तेवढी मेंटेन नाही होत. त्याच्यामुळे मग त्याचं सत्व कमी होऊन जातं. आणि त्याच गोष्टीवर एक माझ्या अजून लक्षात आलं, जे आपण पवित्रतेची गोष्ट केली, की आपला जो राजवाडा आहे एवढा सुंदर मंदिर वगैरे आहे आतमध्ये, आणि आपण जो पूर्ण परिसर आहे तो पवित्रपणे मेंटेन केलेला आहे. बरोबर. पण काही आपले आता सध्या ट्रेंड आहे सोशल मीडियावर, की प्री वेडिंग करायचा, आणि प्री वेडिंग करायचं म्हणल्यावर आपल्याकडच्या लोकांना दुसरी तर स्थानं भेटत नाही, कारण ही स्थानं अट्रॅक्टिव्ह वाटतात. आणि एक 30 सेकंदाच्या रील साठी कसं ते स्वतःचा इमेज हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, की आम्ही किती सुंदर ठिकाणी केले किंवा काय. पण कपल पण असतात, कपल पॉइंट्स असतात आता बऱ्याच ठिकाणी, तर ते पण अशीच मोकळी जागा शोधतात कुठेतरी बसण्यासाठी. तर आपल्या राजवाड्यामध्ये हे तर अलाउड नाही मित्रांनो, मला तर माहिती आहे. पण जे पण कोणी बघतात की त्यांच्या मनात विचार असेल की का नाही अलाउड आहे, तर त्याचं एक कारण हेच आहे की कसा हा पूर्ण एरिया पवित्र आहे, आणि इथे कसा बाकीच्या पवित्र गोष्टी आहेत, इथे कोणी येऊन फोटोशूट करतं, कोणी काय करतं. आज मी तुम्हाला सांगेल, पण मग ते बाकीचे लोक बघून ते पण इथे शूट करायला येतात. बरोबर. त्याचा परिणाम मग नंतर वेगळा होतो. आता आम्ही
फेस टू फेस लोकांना सांगू शकतो. पण बरोबर. नंतर काय प्रॉब्लेम झाला तर मग त्याला मग आम्ही जबाबदार नाही राहू शकत. जबाबदार नाही राहू शकत. बरोबर. तर हेच आहे मित्रांनो, बघा तुम्हाला इथे व्हिडिओ काढण्यास मनाई नाही. पण तुम्ही जर समाजाला चांगला उद्देश देत असाल, आपली जे कल्चर आहे, आपली जी ठेव आहे, जे आपला इतिहास आहे, तो जर तुम्ही समाजाला दाखवत असाल, जो माझा पण तोच प्रयत्न आहे. तर तुम्ही समाजाला दाखवत असाल तर नक्की तुम्हाला सहकार्य करतील आणि जसं दादांनी आपल्याला केलेलं आहे. आणि पण जर तुम्ही जर प्री वेडिंग करायचं आहे तुम्हाला किंवा कपल्स आहेत ते येऊन कपल्सचे बसायचे फोटो असतात वगैरे. हां. तर हे अलाउड नाही आहे आपल्याकडे आणि ते एक आपली पवित्रता जपली पाहिजे. तुम्ही बघू शकता जिवंत उदाहरण आपली जी महाराजांची जी गादी आहे, त्याच्या हो. ज्या आपल्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. पण कुठे ना कुठे माणसामध्ये पण वेळेनुसार बदल होत जातो आणि बदल होत मग जातो. ते आपली जी पवित्रता आहे ती कुठे ना कुठे मेंटेन नाही राहत. पण तरी तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने जे हा राजवाडा मेंटेन केलेला आहे, ह्याची डागडूग तुम्ही आता किती वर्ष नाही, नाही. काय झालंय, हा जुना थोडा नगरपालिकेला हँडओव्हर केलेला ओके, आहे ओके. यशवंतराव महाराजांनी. ओके. मग आता हे नगरपालिके थ्रू तो थोडासा डेव्हलप डेव्हलप काम चालू आहे. पण लोकांची खाजगी सांगितलं. मानसिकता आहे, की हो, सरकारी म्हणजे आमची. हो, हो. पण तीच जर मानसिकता तुम्ही ठेवताय, की आमची जर असा विचार करताय ना तुम्ही, तर हं. ती जपा, की हो. आपलं घर आहे, आपली हे एवढं जसं आपण आपलं घर जपतो, ठेव जिथं झाडू आहे. मारतो, तिथं बरोबर, तिथं आपण बरोबर. खिळा ठोकायला जरा बरोबर. थोडासा हे विचार करतो, करतो. काचकूर करतो का बरोबर. नको बाबा भिंत नको, खराब होईल. भिंत खराब तर होईल. ही कशी पवित्र जागा आहे. पवित्र जागा आहे. इथं येऊन काही गोष्टी आणि करणे ही टाळल्या आपण पाहिजेत. जपली आहे हीच आपली खूप मोठी ठेव आहे. हो. कारण भविष्यात ही आपली ओळख आहे आणि हे कुठल्या पांढरपेशी वगैरे महाराजांची नाही, नाही. नाही. मी हे हक्काने पूर्ण सांगतोय, की ही आदिवासी. आपल्या आदिवासी महाराजांची एक ठेव आहे आणि ती आपण जर जपू शकत नसाल, हं. तर मग आपण आदिवासी काय कामाचे? बरोबर. आपण आपण आपला इतिहास जर आपण विसरलो तर मग आपल्याला आपल्या जातीचा कारण अभिमान नसायला पाहिजे. आताच्या जगामध्ये जर आपला आदिवासी टिकवायचा आहे, हं. तर आदिवासी हा आपल्या संस्कृतीमुळे ओळखला जातोय आणि आपल्या इतिहासामुळे ओळखला जातोय. बरोबर. आणि तो इतिहास जर आपण पुसत चाललो, हं. तर आदिवासी नाव पुसायला वेळ लागणार नाही. नाही, काही लोकांचं असं म्हणणं आहे का बा हा जुना राजवाडा आहे किंवा नवीन राजवाडा आहे. मग महाराजांनी आदिवासींसाठी काय केलं? बरोबर, हा फार लोकांचा प्रश्न आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणाल का जव्हारमध्ये 2-3 शाळा आहेत. हं, म्हणजे जव्हारमध्ये टोटल एकूण 29 बिल्डिंग आहेत. बरोबर, का त्या महाराजांनी सगळ्यांसाठी दान केल्या. बरोबर, आता तुम्ही केवे हायस्कूल म्हणा, ते महाराजांनी दान करून टाकलं. त्यांनी स्वतः डेव्हलप केलं बरोबर. ते केवे हायस्कूल. का? तर इथल्या आसपासच्या लोकांना, आदिवासी लोकांना शिक्षण मिळावं म्हणून. बरोबर. जव्हारचं प्रथम शाकुटी रुग्णालय हं, हं, हं. ते पण महाराजांनी बांधलं. का? तर इथल्या लोकांची आरोग्याची सोय व्हावी. म्हणजे बरोबर, कोणी एखादा आजारी झाला का तर त्यासाठी तो बांधला होता. बरोबर, पोलीस स्टेशन, बरोबर, पोस्ट ऑफिस, तहसील ऑफिस ह्या ज्या तुमच्या सरकारी बिल्डिंग आहेत ना, इथं सरकारचं काहीच नाही. बरोबर, जव्हारमध्ये गव्हर्नमेंटची एक पण बिल्डिंग नाही. बरोबर. आज जे काय आहे ते सगळं महाराजांनी दिलेल्या बिल्डिंगवरच चालू आहे. पोलीस स्टेशन म्हणा, तुम्ही तिकडं आपले अप्पर कलेक्टर म्हणा, तुम्ही एवढं सांगता तर जव्हार संस्थांनी डॅम बांधून दिलेला आहे. बरोबर. महाराजांनी तेव्हा डॅम बांधला होता. डॅम बांधला तेव्हाची काळामध्ये. जेवढी लोकसंख्या त्याच्या त्या हिशोबाने हिशोबाने डॅम बरोबर, बांधला होता. बरोबर. आता ती लोकसंख्या वाढायला लागली. लोकसंख्या वाढली. त्याच्या हिशोबाने पाण्याचा तुटवडा व्हायला लागला. तुटवडा. मग ते सरकारने बघायला पाहिजे. बरोबर, बरोबर, लोक म्हणतात बाबा महाराजांनी आमच्यासाठी काय केलं. बरोबर, महाराजांनी जे केलं ते आहे तुमच्या समोर आहे. बरोबर. महाराजांनी त्यावेळेसच्या प्रजेसाठी त्यावेळची जी प्रजा होती त्या हिशोबाने त्यांनी केलं होतं. हो, हो. पण जर काळ बदलतोय तर काळानुसार आपणही त्या बदललं पाहिजे. गोष्टींना आपण आपला काय म्हणतात मानसिक थोडासा केला पाहिजे. वाढवली त्या पाहिजे. गोष्टी जपून आणि त्याच्यामध्ये कसा बदल करता बदल येईल ते करता जपून येईल. हं. ते आपण करायला पाहिजे. आपण ती गोष्ट एक तर पूर्ण ती उद्ध्वस्त करायच्या मागे लागलेलो आहे. की एक तर ती पूर्ण काढून टाकायची. हो. भले कुठे काय असेल तर बिल्डिंग बांधायची असली तर ती आधी सगळं नामशेष काढून टाकायचं. पण ही संस्कृती परत भेटणार नाही आपल्याला. परत नाही. जर म्हणजे आपण तेव्हा महाराजांनी इथं आज जर तुम्ही जव्हारचा एक रस्ता ब्लॉक केला तुम्हाला दुसरा रस्ता लगेच अवेलेबल आहे. ही एक जव्हारचे वैशिष्ट्य आहे. मी आता तुम्ही कोणता पण रस्ता ब्लॉक केला का बरोबर, तुम्हाला लगेच दुसरा एक बरोबर. तुम्ही रस्ता available जव्हारमध्ये होतो. कुठल्याही गल्लीत घुसले तर तुम्हाला ज्या चौकात पोहोचायचं आहे तिथे तुम्ही पोहोचणार. आरामशीर पोहोचू हे शकता. जव्हारचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आणि हे प्रत्यक्षात तुम्ही नक्की अनुभवा. जे कोणी जव्हारला आले नसतील आतापर्यंत जरी आणि कोणी व्हिडिओ बघत असतील तर नक्की जव्हारला व्हिजिट करा आणि राजवाड्यामध्ये जर तुम्हाला खरंच यायचं आहे ना, तुम्ही चांगल्या मनाने या. तुम्ही काहीतरी इथून घेण्याच्या मनाने या आणि आपल्या समाजाला देण्याच्या मनाने या. बरोबर. पण तुम्ही जर जसे की सांगितलं की सोशल मीडियावरची ट्रेंड आहे आता प्री वेडिंग वगैरे, त्या हेतूने जर तुम्ही सांगत असाल की आम्हाला फोटोग्राफी वगैरे अलाउड करा, तर ती शक्य नाही. कारण पवित्र स्थान आहे आणि हो. पवित्रता जपणे हे ऐतिहासिक ठिकाण आहे, ऐतिहासिक पवित्र ठिकाण स्थान आहे. आम्ही कसं आता हे तुम्हाला काहीच दिसणार नसतं. बरोबर, पण ते आम्ही 3-4 वर्षापासून मागे लागून ते आता थोडं हळूहळू डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. अजून तर व्हायचं बाकी आहे. आणि तुमच्या मी ह्या सगळ्यांच्या व्हिडिओच्या सहकार्याने. माध्यमातून हेच सांगेन की दादाजी त्यांची तर टीम ह्या जपण्याचं कार्य करत आहेत. पण आपलीही तेवढीच जबाबदारी आहे. आपण जेव्हा येतोय ना, तर आपणही आपला भले जास्त काही नाही, पण ती जपण्या एवढा तरी आपला एक हातभार असायला पाहिजे. तुम्ही भले जास्त प्रत्येकाचा काय नाही केलं तुम्ही हां. एखादे नुकसान तरी करू नुकसान नका. करू नका. म्हणजे तुम्ही आता बघू शकता बाहेरचं जे वातावरण आहे, एवढं नीट अँड क्लीन मला प्लास्टिकचा तुकडा पण दिसला नाही आतापर्यंत. म्हणजे एवढ्या आलो तर. एवढं
पवित्र वातावरण आहे आणि ते तेव्हापासून आतापर्यंत मेंटेन करणं ही पण एक हो. म्हणजे मेहनतच आहे. आणि मित्रांनो, हे एक फक्त एक स्थान नाही आहे, तर इथून आल्यानंतर तुम्ही खरंच एक व्हिजिट करा, की तुम्हाला इथे येऊन एक खरंच एक प्रेरणा भेटेल, की एका मुलाने एक स्वराज्य निर्माण करायचं होतं, जे आपला आदिवासी महाराज होता. तर माझ्या माहितीप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य उभं केलं, तर हे स्वप्न सुद्धा आपल्या महाराजांनी सुद्धा बघितलेलं होतं आणि ते एवढं साकार करून आणि एवढे सगळे गड किल्ले त्यांच्याकडे ठेवून आणि आपल्या आदिवासी समाजातील एक महाराजा आतापर्यंत आपल्यासाठी जर त्यांनी ठेवलेला आहे, तर नक्कीच हे एक प्रेरणास्थान आहे, की आपण सुद्धा भविष्यात आपल्या जर तुम्ही कुठली काही तयारी करताय किंवा काही इथून पुढे नवीन काही करण्याचा प्रयत्न करताय, तर हे आपल्या पूर्वजांचं एक जिवंत उदाहरण आहे आणि इथे येऊन आणि नक्कीच तुम्हाला ती प्रेरणा भेटेल. अवश्य मी भेट द्या, हे एवढी तुम्हाला मी विनंती करेन. तर मित्रांनो, हा जो आता दरवाजा आहे, तो दादा उघडतायत. तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने उघडतायत ते, हे बघा. हा बघा, पूर्ण इथून लाकूड हा काढायला आहे गणेश दरवाजा. ओके. हा कोणता दरवाजा आहे? गणेश दरवाजा. गणेश दरवाजा का? हम्म. ओके. आणि इकडनं ही तसा मागची बाजू ही आहे का? मेन एंट्रन्स आहे. ओके. ती ही मेन एंट्रन्स आहे. हा म्हणजे तिकडनं असं यायचं आणि इकडनं घुसायचं. हा ओके. आहे मेन एंट्रन्स. ओके, 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 ओके. ती आहे सेकंड एंट्रन्स. ओके. ह्या साइडने यायचं का? हम्म. ह्या साइड म्हणजे पहिला ही एंट्रन्स होती हा. आणि इकडनं एक अशा 5 मिनिटात फोन पद्धतीने करून थांब. आणि ह्या कामात आहे साइडला 5 मिनिटात आहे फक्त. मेन एंट्रन्स आहे आणि वरती बघू शकता इथे जे आपण बघतो मूवीज वगैरे मध्ये पण अशा सीन दाखवले जातात. तर हे जिवंत त्या इतिहासातले ठेवी आहेत आणि इथून माणसं म्हणजे पहिले यायची, म्हणजे राजा असेल किंवा राजाची प्रजा असेल, तर ते असे यायचे आणि इथून आतमध्ये जायचे. हे इथे पडलेलं आहे. स्वयंपाकघर होता. ओके. हा. राजांचं येस. स्वयंपाकघर होतं आणि ही बिल्डिंग आता ही सध्या पडीत आहे. नाही, पहिले हा स्ट्रक्चर उभा केलाय. ओके. आता त्याच्यानंतर तो उभा राहील. अच्छा, तो राहणार आहे का? हा तो करणार होणार आहेत आहे. का? हो. ओके, म्हणजे त्याला कौलांचं पण इथपर्यंत तुम्ही झालेलं आहे. ओके. आता सेकंड हा, फेज हा, मध्ये हा. ते तयार होईल. आतमध्ये आहे का सगळं व्यवस्थित? आहे ना, इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे. ओके. हा खिडकीपर्यंत पूर्ण झालेलं आहे. त्याच्या पुढे तिकडे चालू आहे. ठीक आहे. काम. ओके. मित्रांनो, आशागड आपण बरंच नाव ऐकतोय आणि माझ्या त्या घरापासून जवळच आहे आशागड. तर आशागड जे राहतायत किंवा तिकडे कोणी जर नाव ज्याने ऐकलेलं आहे, तर आशागडचा काय जो इतिहास आहे ना, तो मला इथे येऊन कळाला आणि मला तो तुम्हालाही सांगायला वाटला. तर दादा मला सांगा, वैभवदा, आशागडचा इतिहास काय आहे? आशागड म्हणजे तेव्हा जवाहर संस्थांच्या आधिपत्याखाली होता. ओके. तर त्या एरियाला आधी एक नाव होतं. आता मला काय आठवत नाही. हा. तरी पण यशवंतराव महाराजांची जी मुलगी होती, ओके. त्यांचं नाव आशा होता. अच्छा. तर त्यांच्या नावावरून तो आशागड म्हणजे तिथे एक गड होता, म्हणजे एक ओके. महल होता. ओके. मग त्या असं सगळ्यांचं म्हणणं पडलं का तिथं त्या मुलीच्या नावाने गड म्हणून म्हणून आपण नाव दिलं नाव पाहिजे. दिलं म्हणून मग यशवंतराव महाराजांनी तिथं आशागड. आशागड म्हणून नाव दिलं. ओके. मग तिथे तसंच विक्रमगडला पण आधी कुडाण म्हणून नाव होतं. ओके. कुडाण हा, हा. तिथे म्हणजे भात शेती जास्त व्हायची ना, म्हणून कुडाण. तिथे कुडाण नाव होतं. ओके. मग 12 डिसेंबर 1946 किंवा 47 आसपास विक्रमगडच्या काही प्रतिष्ठित लोकांनी महाराजांना सांगितलं का बा कुडाण आपण म्हणतो, पण आपण याचं काहीतरी नाव बदलूया, चेंज करूया. बरोबर. मग त्यांनीच बोललं का तुमचे आजोबा म्हणजे नाही यशवंतराव महाराजांचे वडील, ओके. त्यांचं नाव होतं विक्रमशाह. अच्छा. मग त्यांच्या नावावरून मग तो विक्रमगड म्हणून नामकरण झालं. अच्छा. तशी त्याचं पाटी पोलीस, आता जे पोलीस स्टेशन आहे त्याच्या बाहेर अशी पाटी लावलेली आहे का नामकरणाची पाटी, 10-12 का 12 असं काहीतरी तारीख आहे त्याच्यावरती. म्हणजे ते नामकरण झालं, नामकरण त्याची झालं. माहिती दिली असेल. हो, आणि तिथं. ते महाराजांच्या वडिलांच्या नावावर. हो, महाराजांच्या आशागड वडिलांच्या आहे ते महाराजांच्या मुलींच्या मुलींच्या नावाने नावावर. आणि ते विक्रमगडचं नाव ते महाराजांच्या वडिलांच्या नावाने. गंभीरगडाबद्दल काय आपली जी माहिती आहे ती गंभीरगडाबद्दलची माहिती सांगा. गंभीरगडाचा असा विषय आहे का जेव्हा जायबा महाराजांनी जवाहर संस्थेची स्थापना केली, तर त्याच्या आधी त्यांनी जे सोंबाटे नावाचे सरदार होते इथं भोपतगडवर, त्यांच्यासोबत त्यांचं युद्ध झालं. भोपतगड आपला जवाहर संस्थांची पहिली राजधानी. ओके. तिथं यशवंत आपले जायबा महाराज आणि सोंबाटे यांच्यामध्ये युद्ध झालं. आपले जायबा महाराजांचा विजय झाला, अच्छा. मग त्यांचा पराजय झाला. तरी पण महाराजांनी सांगितलं का बा तुम्ही एक काम करा, जो गंभीरगड आहे गंभीरगड. तिथली सरदारकी त्यांना दिली, अच्छा. तर तुम्ही तिथं जाऊन आपल्या तिकडच्या परिसराची बघणी करायची किंवा तिकडचा परिसर तुम्ही सांभाळायचा. सांभाळायचा. तिथं आज तुम्ही जाल तर तुम्हाला तिथं त्या टाक्या वगैरे हा, हा. आहेतच तिथं अजून. ओके, ओके. तर जवाहर संस्थांचा उपराजधानी होती. अच्छा, म्हणजे ते उपराजधानी होती म्हणून तिथे ते जे आपलं कोरीव काम वगैरे झालेलं येस आहे येस. हो बऱ्यापैकी. हो हो. नाही, आपल्या म्हणजे बरेचसा गैरसमज पण आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आले सुरत निघून, तेव्हा एका रात्री तिथे थांबले आणि त्या एका रात्रीमध्ये सगळं ते नाही, झालं. नाही, तर नाही. हा एक इतिहास कुठे ना कुठे सांगितला जातो. तर कसं असतो का जेव्हा सुरत लुटायचा मोहीम फिक्स झाली, बरोबर. तेव्हा त्या शिवाजी महाराजांनी पहिले त्र्यंबकेश्वरला आले,
तिथनं ते आपल्या शिरपा माळ आले. शिरपा माळ आल्यावर तेव्हा पहिले विक्रमशाह महाराज होते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत केलं. आणि म्हणजे तिकडनं येताना नाही ना, सुरतेवरून यायला ना, त्र्यंबक वरून पहिले इथं आले, इथून मग ते सुरतला गेले. बरोबर, म्हणजे जाताना आता इकडचा परिसर जो होता तुम्हाला माहित आहे, इथे सगळे डोंगर आहेत, दऱ्या आहेत, नद्या, नाले सगळं इकडे आहे. पण ह्या परिसरात सगळ्यात जास्त माहिती कोणाला होती तर बाबा इथल्या महाराजांना होती. बरोबर, मग त्यांनी महाराजांशी कोलॅबोरेशन करून का बा आपण असा प्लॅन आहे तर आपण आपल्याला तिकडे लूट करायची. महाराजांनी इथले 100 योद्धे जे होते ते त्यांच्या सोबत दिले का तुम्ही यांना सोबत घेऊन जा, तुमचं काम करून देतील ते. बरोबर, मग ते इथून गेले तिथपर्यंत. जाताना त्यांनी हा मार्ग घेतला, पण जाताना त्यांनी तो जो आपला हायवे आहे आम्हाला त्या हायवे निघून गेले. बरोबर, पुढे कुठे हा सेंटर पॉईंट होता महाराजांसाठी, छत्रपती शिवाजी महाराज जे होते त्यांच्यासाठी हा सेंटर पॉईंट होता. मग त्यांनी इथं आल्यानंतर त्यांच्यासोबत युती केली का आपल्याला असं करायचं आहे. मग महाराज बोलले की ठीक आहे, मग यांनी थोडासा सैन्य सोबत दिला, तिथपर्यंत पोहोचवला. तिथून घेऊन याची जबाबदारी पण आपल्यावरच होती. मग ते आपल्या सीमेपर्यंत त्यांना घेऊन आले आणि इथून पुढे मग ते निघून गेले. गंभीरगडाचा जो इतिहास आहे ना, हा पण आपल्या म्हणजे आदिवासी समाजाशी खूप जोडलेला आहे. आणि आज जेव्हा गंभीरगडावरती जातो तर आपला आदिवासी समाज तिथे काय करतोय, ते घाण करतायत, काय करतायत, ह्या आपल्या ठेवी आहेत. पण आपण कुठे ना कुठे ह्या विसरत चाललोय की आपण आपला इतिहास पुसायचा प्रयत्न करतो. आणि जर आपण आपला इतिहास पुसला तर आपल्याला पुसायला काय वेळ लागणार आहे. आणि हे एक उदाहरण आहे मित्रांनो, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सांगतोय की हे ज्या ठिकाणी आम्ही उभे आहेत हे स्थान तर पवित्र आहेत, पण इथे पण काही काळा आधी भरपूर गोष्टी होत्या ज्या नसायला पाहिजेत. अशा गोष्टी इथे पण होत्या, पण ह्या त्यांनी सगळ्या दूर केला, सगळं क्लीन केलं आणि आता एक असं पवित्र स्थान तो दर्जा पुन्हा दिलेला आहे. तर हे आपल्या हातातच आहे की आपल्या गोष्टींचा दर्जा आपण जर सुधारवला पाहिजे, तर आपण तो सुधारवला पाहिजे. ते आपल्यातूनच होणार आहे. तर ही जी पिढी बघता याला आता ऑलमोस्ट 250 ते 300 वर्ष झाले. त्याची जरा दुर्लक्ष झाल्यामुळे ती अशी परिस्थिती ती एकदम कम्फर्टेबल म्हणजे एकदम चांगल्या स्थितीत होती. हे आपण खोलू शकतो. हा, हे आपण खोलू शकतो. तर मित्रांनो, मी 300 वर्षाची जी पेटी आहे ना, मी उघडून बघतो. ठीक आहे, दादाने मला सांगितलं की उघडून बघा. असं हे कडी आहे ना. हो, बाबू किती वजन आहे. ऑलमोस्ट ती 1 टनच्या आसपास आहे. ते त्याच्यामध्ये हे 2 खण आहेत. अच्छा, हे खण आहेत. हा, इथं एक आतमध्ये आहे. हा चोर खण आहे का? सिक्रेट चेंबर चोर खण. आणि हे इथं खाली पण 2 आहेत. म्हणजे आतमध्ये हे अजून खाली आहेत. हो, त्याला सिक्की होती. ओके, असं उघडतं. म्हणजे ज्याला माहिती नसेल तो फक्त वरचं काय ते बघल, पण आतमध्ये जर की ही उघडता आली नाही तर मग त्याला बघताच येणार नाही की काय विषय. ओके. आता हे जे चाक आहेत हे तेव्हाचे जे रणगाडे होते त्याच्या तोफा म्हणा बरं, तोफांचे टायर आहेत हे. आणि ही जी पूर्ण ग्रिलिंग वाली रूम आहे, आता याला त्या लोक म्हणतात का हे जेल होतं, पण हे जेल नाही, हे ट्रेझरी आहे. म्हणजे कोश म्हणजे त्याला आपण जे ठेवतो सामान वगैरे, सामान नाही, आपण जे मौल्यवान वस्तू वगैरे, म्हणजे ते याच्यामध्ये सेफ राहते. याच्यामध्ये सेफ राहते, म्हणजे ज्या महाग वस्तू आपल्या मौल्यवान वस्तू आहेत ट्रेझरी. आणि ते सगळे जे आपण लिखापडीची काम असते ती इथं बसून करायचे. ओके, ह्याच्यामध्ये हे ट्रेझरी ऑफिस, म्हणजे आता कोश ऑफिस म्हणतो तशा प्रकारे हे ट्रेझरी ऑफिस होतं. ओके. राजवाड्यासमोर बघायला गेलं तर एवढा सुंदरसा एन्व्हायरमेंट आहे, एवढा सुंदर परिसर आहे. मन एकदम म्हणजे इथे आल्यावर असं वाटतं की बसूनच राहावं. इथे हे ठिकाण सोडून यायला वाटत नाही मला. तर हे एवढं तुम्ही मेंटेन करताय, तर काय म्हणजे ह्याच्याबद्दल कशी मेंटेनन्स ठेवताय ह्या सगळ्या गोष्टी? आताच्या घडीला आम्ही इथं एक मोजून 4 ते 5 लोक आहेत का ते सगळं इथं बघतो. त्याच्यामध्ये मी आहे, अरुण कुरबुडे आहेत, प्रदीप वारगडे आहेत, आकाश दांडेकर आहेत. इथल्या सध्या म्हणजे 4-5 जण. हा, तेच बघतो आम्ही. आम्हाला अजून टीम वाढवायचे, पण असा आम्हाला मनापासून काम करणारा माणूस पाहिजे. तुम्ही स्वतः एवढे बँकेत कार्यरत आहेत आणि आज बघायला गेले तर प्रत्येक सर्व्हिसवाला माणूस म्हणजे कुठे कार्यरत असेल ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो की मला माझ्या धावपळीच्या जीवनातनं टाइम नाही, मी माझा काम कारभार आहे, माझी फॅमिली आहे. ह्या सगळ्या गोष्टी मुळे लोक आपला जो ऐतिहासिक ठेवा असेल किंवा काय असेल हे ठिकाणी इग्नोर करतात की मला नाही वेळ ह्या सगळ्या गोष्टी करायला. तरी तुम्ही हे सगळं एवढं सुंदर मेंटेन करताय. तर कसं म्हणजे काय तुम्हाला हे? आता आमची फॅमिली जी आहे ती ऑलरेडी महाराजांच्या म्हणजे जवाहर संस्थांशी रिलेटेड आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते काही झालं का ते आमच्या आपसुक मनातून येतं का आपल्याला तिथं जायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे. असं नाही का बा कोणतरी सांगितलं बा जा रे कर रे, ते मना पण पारिवारिक आहे. त्याच्यामुळे इथं आम्ही येतोच. आणि
हा आता इन्व्हायरमेंट जेव्हा तुम्ही आधी मला जसं माहिती होतं इकडे विडी फुकणारे गांजा फुकणारे, दारू पिणारे, तंबाखू खाणारे सगळे इथेच पडलेले राहायचे. इथं समोर क्रिकेट खेळायचे, सगळे इथं सगळे वाईट काम इथेच करायचे. अच्छा, क्रिकेट वगैरे आहे तर इथे खेळायला जागा असेल, पण क्रिकेट भले टॅलेंटेड लोकांचा खेळ आहे, म्हणजे टॅलेंट दिसतं आपल्या पोरांना, पण खेळाची पण एक जागा असते. बरोबर. आता तुम्ही अशा ठिकाणी जर खेळले, ह्याच्यावरती बॉल जाणार, कुठे लागणार, हे डागडुगी करायला कोण नाही. डागडुगी करायला तुम्ही 5 जण इथे मेंटेन कराल. क्रिकेटमध्ये खेळणारे 11 जण असतील, पण ते कधी नाही आहेत. आणि बघा आता तुम्ही जसं सांगितलं मित्रांनो की 5 पोरं हा एवढा मोठा जो राजवाडा आहे मेंटेन करतायत. आणि आता पण येत असतील गांजा फुकणारे, विडी फुकणारे कपल्स असतील, काय असतील, प्रत्येक जण असतील, आणि प्रत्येक जण यायचा प्रयत्न करतो. 5 आदिवासी पोरं जर हे एवढं सगळं करू शकतं, बघा आपला समाज आपल्याच समाजात, म्हणजे आपली पोरं आपल्याच पोरांची दुश्मन. आज आपण जव्हारच्या ऐतिहासिक मंदिरासमोर आहेत, आणि हे मंदिर असं तसं नाही तर एक नवसाचे जे गणपती आहेत त्यांचे इच्छापूर्ती गणपती आहेत, नवसाचे गणपती आहेत, त्यांचं मंदिर आहे. आणि आपल्यासोबत अरुणदादा आहेत, तर त्यांना विचारू, कारण ते जे आहे ते मंदिराचं सर्व जे कामकाज आहे ते स्वतः बघतात. तर दादा काय म्हणा, मंदिराचं कशा पद्धतीने तुम्ही रोज तुमचं काय असतं शेड्यूल? सकाळी येतो, सकाळी 7-7:30 पर्यंत येतो मी. पूजा वगैरे करतो, इथली पूजा वगैरे, किंवा मग गणपतीचे वगैरे सोहळा वगैरे चेंज करतो, आणि मग मी माझ्या 9 नंतर माझ्या कामाला जातो. आणि संध्याकाळी परत 7 वाजता राईट 7ला इथली आरती असते. ओके. हां. आणि प्रत्येक अंगारकी संकष्टीला वगैरे भरपूर गर्दी राहते. म्हणजे सगळं मंदिराचं जे मेंटेन वगैरे सगळं करायचं, क्लीन वगैरे सगळं ते तुम्हीच करता? तुम्ही सगळं मामा पण आहेत वगैरे, राजमामा वगैरे आहेत ना, ते पण आहेत तिथे, पाणी वगैरे देतात, ते सगळे इथे करतात. बाकी सगळं मंदिरातलं सगळं पूजा वगैरे सगळं मी करतो. हा जो गणपती जो आपण म्हणतो तो नवसाचा गणपती आहे, तर नक्की त्याच्यामध्ये काहीतरी स्टोरी असेल, काहीतरी इतिहास लपलेला असेल. तो इतिहास मला जाणून घ्यायचा आहे की का म्हणतात नवसाचा गणपती म्हणजे. तर झालं असं का यशवंतराव महाराजांचे वडील म्हणजे हे मार्तंडराव मुकणे यांच्या ज्या पत्नी होत्या, त्यांचं असं म्हणणं होतं का मला मुलगा व्हावा, जर मुलगा झाला तर मी राजवाड्याच्या परिसराच्या समोर एक गणपतीचं मंदिर बांधेल. ओके. असा त्यांचा नवस होता. आणि यशवंतराव महाराजांचा जन्म झाला. ओके. मग तेव्हा ह्या मंदिराची स्थापना झाली. तेव्हाची जी मूर्ती होती एकदा अशा काळ्या दगडाची होती, अशी छोटी होती, त्याला बालगणेश म्हणून. अच्छा. आणि जव्हार संस्थानच्या म्हणजे जव्हारच्या परिसरातलं पहिलं गणपती मंदिर ते होतं. ओके. पहिलं. त्याच्यानंतर मूर्ती बदलली गेली. त्याच्यानंतर झालं का जेव्हा हे टेकओव्हर वगैरे झालं, त्या एक मूर्ती थोडीशी भंग पावली, त्याच्यामध्ये दुर्लक्षित झाला. आता महेंद्रसिंह मुकणे महाराज जे आता सिद्धाचे महाराज, त्यांनी थोडा पर्सनली इनिशिएटिव्ह घेऊन आता हे परत नवीन मूर्ती बसवली आणि परत नवीन डेव्हलपमेंट केलं. म्हणजे आता 1 वर्ष झालं आमचं. 6 डिसेंबरची स्थापना आहे. ह्या 2025ला 1 वर्ष पूर्ण. 1 वर्ष होते. पूर्ण झालं. आणि हे जे खांब वगैरे लावलेले आहेत, तर हे पहिल्यापासून असेच होते, ह्या ठिकाणी होते? नाही, ही जी खालची दगड आहे ही तशीच आहे, ही जुनीच आहे. म्हणजे त्या जेव्हा महाराणी जेव्हा मंदिर बनवलं तेव्हापासून अशीच आहे. याच्यावरचा जो खांब होता ना, त्याची हाईट इथपर्यंत होती, 7-8 फूट पर्यंत होता. तो लाकडी खांब होता, त्याला डिझाईन होती, मैरपी म्हणतात ना, मैरपी खांब, त्याला अशी डिझाईन होती. मध्ये त्याला असा कमानी वगैरे पॅक होता, आणि समोर असा मैरप टाकून. ओके. ती गॅलरी मध्ये आहे ती मैरपी खांब, तसंच पूर्ण होतं. आता ते लाकूड काम जास्त होत नाही वरती कौलं वगैरे तेव्हा कौलं होती. आता पण महाराज बोलले की आपला पत्राचं नाही, आपला कौलच नाही, खूप सुंदर कौलारूच पाहिजे, म्हणून ते कौलारूच ठेवलं. आणि कौलारू कुठे ना कुठे आपली पण ओळख आहे. हो. आपल्या कौलाशी आपलं नातं जुळलेलं आहे पहिल्यापासूनच. आणि ही कौलं म्हणजे एक थंडावा पण आहे मंदिरामध्ये, एवढं सुंदर मेंटेन होतं कौलं. आणि हा आहे सदानंद महाराजांचा समाधीचा फोटो, जे जव्हार संस्थानचे राजगुरू आहेत सदानंद महाराज. ओके. त्यांची समाधी आहे ती, त्याचा फोटो आहे. त्यांचा मंदिर जे आहे आपल्या राजवाड्याच्या नगरखान्याच्या समोरच आहे. ते थोडासा भंग पावलाय. ओके. ते लवकरच काम चालू होईल. ओके. त्यांची समाधी ही कुठे आहे? ही एक पिंपरीला आहे. पिंपरीला म्हणजे इगतपुरीच्या पुढे आहे गाव, ते पिंपरी म्हणून. तिथं त्यांची समाधी आहे. तिथं पण असा मोठा ह्याच टाईपचं असं मंदिर आहे. जव्हार संस्थानांची जी शान आहे ना, ती मला आज साक्षात बघायला भेटली. आणि ती एकाकडनं नाही तर बघू शकता, इथे जे पोरं आहेत त्यांच्या सगळ्यांच्याच हातावरनं एक चिन्ह जे गोंदलेलं आहे, एक ओळख आहे ना, ती गोंदलेली आहे. आणि ती बघू शकता की किती स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि किती शानची गोष्ट आहे की ही जव्हार संस्थानाची त्यांची जी ओळख आहे, त्यांची पोच पावती आहे, आणि ते इथं काम करतात ना, त्याची ओळख आहे. आणि हेच एक मोटिवेशन आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, इथे सर्व परिसर वगैरे मेंटेन करण्यासाठी.